सह्याद्री पर्वत, कोसळणारे असंख्य धबधबे, देवकुंडचा सुंदर नजारा. हा व्ह्यू आहे सावळ्या घाट व्ह्यू पॉइंट वरून आणि आजचा आहे 2024 चा मैत्री दिवस. आज दिनांक 11 ऑगस्ट 2024 ट्रेकिंग पलटण ट्रेक क्रमांक 109. आज आम्ही सावळ्या घाट तामिनीकडे जात आहोत. माझ्यासोबत आहेत सुरेश इसावे, सनी गोयल, कुमार कुंटे, दिलीप चव्हाण, हरिहंत अनामिका, हॅलो संदीप सप्तमी, ज्ञानेश्वर वेळेकर, दशरथ पवार, श्रीरंग गोरसे, संजय पालकर, दिनेश जाधव, भूषण नेते, सुधाकर कांबळे, अविनाश ठाकरे आणि ड्रायव्हर काका. नाव सांगाव. विजय सरके. तामिनी घाटाच्या निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो पायथ्याचे गाव परातेवाडी येथे. परातेवाडी येथे बस गाड्या पार्क करून सावळ्या घाटाच्या ट्रेकला जाता येते. येथेच राहण्याची आणि जेवणाची सोय आहे. नंबर आपल्या समोर आहेत. हे नंबर आपण सेव्ह करून घ्या म्हणजे आपल्याला जेवणाची सोय इथे करता येईल. आमच्या या सावळ्या घाटाच्या ट्रेकची सुरुवात आम्ही आमच्या मैत्री दिनाच्या सेलिब्रेशनने केले. ट्रेकिंग पलटणचे जुने आणि नवे सर्व सवंगडी एकत्र येऊन दरवर्षी आमचा हा मैत्री दिन आम्ही साजरा करत असतो. मैत्री दिन साजरा करून ट्रेक मार्गाने आम्ही या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो. 15 मिनिटात इथपर्यंत आलो. इथपर्यंत सरळ सोपा मार्ग आहे. कुठेही चुकण्याची शक्यता नाही. इथून खूप छान व्ह्यू दिसायला लागतो. देवकुंड धबधबा अजून दिसत नाही. ही या बाजूला कुंडलिका दरी आहे. कुंडलिका नदी खाली आहे आणि वर अंधारबन आहे आणि समोर भिरा धरण आहे आणि त्याच्या बाजूला देवकुंड आहे. हा जो टप्पा आहे हा या ट्रेकमधील सर्वात रिस्की टप्पा आहे. सर्वात धोकेदायक टप्पा आहे कारण हा जो सरळ गवताचा पॅच दिसतो आहे इथून पाय घसरल्यावर मृत्यू निश्चित आहे. इतकी ही खोल आणि सपाट जागा या ठिकाणी आपण यात बघता येईल. आपल्याला कोणताही धरायला इथे जागा नाही. पायऱ्या सुद्धा नाही आहेत. तर अत्यंत धोकेदायक आहे. पावसाळ्यामध्ये खूप रिस्क असते. या ठिकाणी आपण काळजी घ्या. याचा पूर्ण व्हिडिओ गुगल मॅपच्या माध्यमातून या व्हिडिओच्या शेवटी मी दिलेला आहे. तो आपण जरूर बघा. हा एक टप्पा निसरडा असतो पावसाळ्यामध्ये आणि इथे कोणती मस्ती करणं हे जीवावर बेतायला पुरेसं आहे. हा जो समोर व्ह्यू दिसतोय खाली कुंडलिका नदी आणि कुंडलिका दरी आहे. ढगांच्या मागे लपलेलं अंधारबन आहे. त्या अंधारबनातूनच डावीकडच्या बाजूने आपल्याला भिरा डॅम येथे जाता येते. गवताच्या टप्प्यातून आल्यानंतर इथे हा दगडाचा पॅच इथे सुद्धा थोडा रिस्कीच आहे. इथे वर मी तुम्हाला पायऱ्या दाखवतोय. वर प्रत्यक्षात आपल्याला खाली जायचे आहे. ह्या बघा ह्या पायऱ्यांसारखा जो भाग आहे हा सुद्धा पावसाळ्यामध्ये खूप निसरडा असतो आणि खाली सरळ थेट दरी आहे. बघा किती शेवाळ लागलेला आहे. पाय घसरण्याची शक्यता. इथून खाली थेट खोल दरीत जाईल. त्याच्यामुळे इथून उतरताना एकेकाने लाईनमध्ये ओळीमध्ये एकमेकांच्या साथीने उतरणं गरजेचं आहे. या पारंपरिक पायऱ्या आहेत, ऐतिहासिक पायऱ्या आहेत. सावळ्या घाटाच्या या पायऱ्या दिसत आहेत.
बघा किती रिस्की आहे. हे व्हिडिओ दाखवण्यासाठी मी इथे पण पुन्हा वर आलेलो आहे. बघा इथून खोल दरी आहे. तर येथे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. हा एवढाच 15-20 मिनिटांचाच पॅच आहे, पण हा प्रचंड रिस्की आहे आणि प्रचंड काळजी घेणं पावसाच्या दिवसामध्ये खूप गरजेचं आहे. ट्रेक सुरू केल्यापासून इथपर्यंत यायला आपल्याला 40 ते 50 मिनिटं लागतात. पहिल्यांदा गवताचा निसरट टप्पा, त्यानंतर छोटं दाट झाडी, त्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते या व्ह्यू पॉइंटवर. समोर जो धबधबा दिसत आहे डावीकडे तो आहे रिंग वॉटरफॉल आणि उजवीकडे आतमध्ये ढगांच्या मागे जो दिसत आहे तो आहे देवकुंड वॉटरफॉल.
निसर्गाचा आनंद घेत असताना आम्हाला या ठिकाणी भेटले श्री लहू उघडे. हे माउंट एव्हरेस्ट वीर आहेत आणि यांची प्रोफेशनल रॅपलिंग आणि क्लाइम्बिंगची ऑर्गनायझेशन आहे. त्यांच्यासोबत आम्ही फोटो सेशन केले, सोबत आणलेला खाऊ खाल्ला आणि सुमारे 1 ते 1.5 तास येथे फोटो सेशन करून आम्ही माघारी निघालो. आम्ही सुदैवी होतो की जोपर्यंत आम्ही इथे होतो तोपर्यंत आम्हाला हा व्ह्यू दिसला. बऱ्याच जणांनी असे सांगितले की त्यांनी यापूर्वी आले पण तासनतास बसून सुद्धा ढगांमुळे व्ह्यू दिसू शकला नाही, पण आम्हाला मात्र हा व्ह्यू पूर्णपणे दिसला. नमस्ते. या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की पुण्यापासून सावळ्या घाटापर्यंत कसे जायचे. तर इथे साधारणतः एक 60 ते 70 किलोमीटर आणि 2 तासाची साधारणतः राईड दाखवत आहे. इथून आपण पुण्यातून पौड रोडने जायचं आहे मुळशीपर्यंत. मुळशी धरणानंतर पुढे आल्यानंतर एक साधारणतः 60 किलोमीटर नंतर इथे एक पूल लागतो. या पुलावरून आपल्याला इकडे जिकडे अंधारबन आणि कुंडलिका व्हॅलीचा रस्ता आहे तिकडे जाणारा रस्ता तो आहे, तिकडे जायचा. हा सरळ रस्ता इकडे ताम्हिणी घाटातून पुढे माणगावला जातोय. तर इथे आल्यानंतर हा बघा हा छोटासा पूल आहे आणि इथून आल्यानंतर इथे या ठिकाणी छोट्या बस स्टॉप सारखं एक ठिकाण आहे. इथे परातेवाडीसाठी डावीकडे रस्ता जातो आणि इथे छोटा बोट सुद्धा लावलेला आहे सावळ्या घाटाचा. तिथून एक 3 ते 4 मिनिटाच्या राईड नंतर आपण इथे परातेवाडीत पोहोचतो आणि इथे गाडी लावायला जागा आहे. बसेस सुद्धा लागू शकतात आणि इथे एक हॉटेल सुद्धा, इथे जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा होती. इथे गाडी लावल्यानंतर मग आपला सावळ्या घाटाचा प्रवास सुरू होतो. तर सावळ्या घाटाला जायला आपल्याला 30 ते 40 मिनिटं लागतात. काही फार मोठा अवघड ट्रेक नाहीये. तर परातेवाडीत आल्यानंतर ही पायवाट दिसते, मळलेली पायवाट आहे, काही फार अवघड नाहीये. या पायवाटेने आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे. इकडे आल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटात आपण इथे या माचीपर्यंत येऊन पोहोचतो आणि इथे माचीपर्यंत आल्यानंतर इथून आपल्याला खूप सुंदर व्ह्यू दिसतो. तो व्ह्यू मी आता आपल्याला दाखवतो हा गुगल मॅप 3Dच्या माध्यमातून. ही इकडे कुंडलिका व्हॅली आहे. इथून आपल्याला समोर सावळ्या घाटाच्या या पहिल्या माचीवर आल्यानंतर इकडे आत देवकुंड धबधबा आहे आणि हे भिरा धरण आहे जे या कुंडलिका नदीवर आले. तर इथे आल्यानंतर आपल्याला इथपर्यंत आपण एक 15 ते 20 मिनिटात येतो आणि इथून मात्र हा जो आहे हा एक उतार आहे, तीव्र उतार आहे बघा. हा जो उताराचा टप्पा आहे हा इथून या माचीपासून इथपर्यंत तो खूप रिस्की आहे आणि इथे धरायला आजूबाजूला काही जागा नाही आहे आणि अतिशय तीव्र उतार आहे आणि गवत असतं. पावसाळ्यात तर खूप रिस्की आहे. तुम्ही काही व्हिडिओ सुद्धा बघितले असतील की जिथे पाय घसरून कोणतरी पडलेला आहे. तर हा एवढा टप्पा जो आहे जिथे गवताचा टप्पा आहे आणि फक्त पायवाट आहे, तिथून अगदी दोन्ही बाजूने सरळ उतार आहे हा दोन्ही बाजूने आणि कुठूनही पडण्याची शक्यता असते. तर ह्या टप्प्यामध्ये आपण काळजीपूर्वक चालणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात जिथे येतो जिथे हा सेकंड वॉटर टँक म्हटलेला आहे. इथे छोट्याशा पायऱ्या आहेत. येथे आपल्याला ऐतिहासिक घाटवाटेच्या ज्या पायऱ्या आहेत ते इथे दिसू शकतात. तर इथे सुद्धा पावसाळ्यात खूप निसरड असतं. अन्य ऋतूमध्ये मात्र हे सेफ आहे पायऱ्या असल्यामुळे. तर हा टप्पा सुद्धा पावसाळ्यात रिस्की आहे आणि त्याच्यानंतर छोट्या जंगल सारख्या किंवा दाट झाडीमधून मग मार्ग सुरू होतो. तर हा सुरक्षित आहे.
इथून मग हा या पायवाटेने सरळ ही पायवाट आपल्याला ही इथून येते आणि ही पायवाट सरळ या माचीपासून आपल्याला या व्ह्यू पॉइंट पर्यंत घेऊन येतं. तर ॲक्च्युली हा सावळ्या घाट इथे नाही आहे, हा व्ह्यू पॉइंट आहे. इथून आपल्याला देवकुंड धबधबा वगैरे सगळं दिसतो. तर हा बघा आपण इथून सुरू केलं होतं परातेवाडीपासून आणि हा असा मार्ग आहे. इथे आल्यानंतर इकडे ही कुंडलिका व्हॅली आहे आणि समोर आपल्याला बिराद धरण दिसतं. तर आपण बघूया 3D कसं दिसतंय. हे बघा या बाजूला उभे राहिल्यानंतर ड्रोन शॉट इथून खूप छान येतात. तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ड्रोनचे. इथून हा सरळ इथे तामिनी घाटातून आलेला जो देवकुंड धबधबा आहे तो इथे दिसायला लागतो. आणखी बर्ड आय व्ह्यू प्रमाणे बघायचं म्हटलं तर इकडून तामिनीतून इकडून आल्यानंतर हा सरळ चालला माणगावला. इथे आपण जो लोणावळा साईडला जाणारा रस्ता आहे हा किंवा कुंडलिका व्हॅली अंधारबनकडे जाणारा रस्ता आहे तिथेच आपल्याला हा सावळ्या घाटासाठीचा एक छोटा रस्ता इथे परातेवाडीत पार्किंग केल्यानंतर या मार्गाने आपण इथे 30 ते 40 मिनिटात सावळ्या घाटाच्या व्ह्यू पॉइंटवर येऊन पोहोचतो.